मला असं वाटतं कॉमेडी ही खूप स्पॉन्टॅनियस असते नाही का? म्हणजे त्यावेळेला आपल्याला जे असं सुचलं पटकन, तर ते आपण बोलतो नाही का? मग हे सगळे कॉन्स्ट्रेंट्स ठेवून कसं काय बरं जोक नाही. करायचे? सो परत व्हॉट यू सी इन अ शो इज नेव्हर एक्सटेम्पर. इट्स ओके. ऑलवेज रिहर्स्ड. सो ओपन माइक्स असतात. ओपन माइक्समध्ये नवीन जी लोक असतात त्यांना 4 मिनिटं मिळतात. आता नाव आय हॅव बीन डुईंग इट फॉर 9 इयर्स नाव ऑलमोस्ट. सो मी गेलो तर 7-8 मिनटं 10 मिनटं मिळतात. सो त्याच्यात जाऊन यू टेस्ट युअर न्यू कॉन्टेंट. ओके. आणि ती आयटेरेटिव्ह प्रोसेस आहे की तुम्ही आज 10 मिनिटाचं नवीन कॉन्टेंट केलं, मग वेन यू गो बॅक यू लिसन टू द ऑडिओ यू रिअलाइज की याच्यातलं 5 मिनटं फनी आहे, 5 मिनटात लोक हसली नाही आहेत मधल्या सेक्शन्समध्ये. सो इदर ट्राय सेईंग इट इन अ डिफरंट वे ऑर ड्रॉप दॅट बिट कम्प्लिटली. ह्या सगळ्या गोष्टी होऊन फायनली इट कम्स इन टू युअर मेन शो. खूप मोठी प्रोसेस आहे म्हणजे ती. प्रोसेस आहे. सो मी कमीत कमी म्हणजे माझा रूल असा आहे की जोपर्यंत मी ते 20-25 वेळा कमीत कमी टेस्ट नाही केलंय, हो. आय डोंट गेट दॅट कॉन्टेंट इन टू माय मेन शो. कारण मग तरच मग ते लोकांना बघताना ते वाटतं की अरे हे द आर्ट इज टू मेक इट लुक ॲज इफ इट स्पॉन्टॅनियस. ॲज इफ इट्स ॲक्च्युअली ॲक्टिंग. बट इट्स नॉट. इट्स अन ॲक्ट एंड ऑफ द डे. बरेचदा असं लोकांचं होतं ना की ऑडियन्स म्हणून कोणीतरी काहीतरी बोललं, तुम्ही पटकन त्यांना काहीतरी बोललात, राईट. सो 9 out of 10 times दॅट इज अ रिहर्स्ड रिस्पॉन्स. तो मे बी ओनली 1 out of 10 times इज वेन यू ॲक्च्युअली कम अप विथ समथिंग विटी अँड यू से इट. परत दुसरं त्याच्यात असं आहे की जे मी यूट्यूबवर टाकतो ते तर मी माझं बेस्ट काम टाकतो ना. सो ते मी जसं 10 ऑडियन्स इंटरॅक्शनचे व्हिडिओ टाकले, लोकांना वाटतं अरे हा काय स्पॉन्टेनियस आहे. अरे पण नाही, मी 10 वेळा अटेम्प्ट करतो तेव्हा मे बी 9 times आय फॉल फ्लॅट ऑन माय फेस. व्हॉट यू सी इज द 10% दॅट वर्कड. काही लोक आहेत, सम पीपल आर व्हेरी स्पॉन्टेनियस. पीपल डू ऑनली क्राऊड वर्क शोज. असेही काही कमेडियन्स आहेत जे काही स्क्रिप्ट घेऊन जात नाहीत. इट इज प्युअर. पण ते पण अगेन इट इज रिहर्स्ड. द रिस्पॉन्सेस आर रिहर्स्ड. की ऑडियन्समध्ये तुम्ही विचारलं की तुम्ही असं आहात ऑडियन्समध्ये की व्हॉट डू यू से आय एम अ डॉक्टर. अँड व्हॉट काइंड ऑफ अ डॉक्टर आर यू यू आर अन अनस्थेटिस्ट. मग त्याचा पुढचा माझा फॉलोअप आहे, डू यू कुक ॲट होम. या समटाईम्स. देन युअर हजबंड मस्ट बी रिअली नाईस विथ यू, राईट. बिकॉज भांडण झालं तर तुम्ही काहीतरी टाकाल त्याच्या जेवणात. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यू प्रिपेअर फॉर दॅट. की अनस्टेटिस्ट आली ऑडियन्समध्ये तर मी तिला काय बोलीन, किंवा कोणी MBA केलेला मुलगा आला तर त्याला मी काय बोलीन, असं आहे. सो बट अगेन लाईक आय सेड द आर्ट इज टू मेक इट लुक स्पॉन्टॅनियस. ओके. मग तुम्ही लहानपणापासूनच फनी बॉय होतात का? म्हणजे कुठून ॲक्च्युली असं ते एक स्पार्क असेल ना, की म्हणजे ती जडणघडण कशी झाली? ओके. सो लकीली काय झालं, माय डॅड अँड 2 of my uncles, they all decided to settle down in विलेपार्ले. सो while growing up there are plenty of cousins around. आणि मी आणि माझा अजून एक कझिन आहे, वी आर द यंगेस्ट इन द लॉट. सो एकतर असं व्हायचं की मोठे कझिन्स आहेत ते त्यांचं बर्थ राईट आहे टू बुली यंगर कझिन्स. सो आता आणि माझं होतं की भावाच्या मित्रांबरोबर हँगआउट करायला मला जास्ती आवडायचं ॲज अपोज टू पीपल माय एज ना. सो तुम्ही ज्या मोठ्या लोकांबरोबर हँगआउट करता तेव्हा यू नीड टू हॅव सम डिफेन्स मेकॅनिझम, नाही तर तुम्ही ते छोटू बनून राहाल त्या ग्रुपमध्ये. आणि ते थोडंसं ना एक लिडरशिपचा म्हणा किंवा एक अटेन्शन सिकिंग एक किडा होता आधीपासून. सो तुम्ही लहान असताना यू कांट डू दॅट थ्रू स्ट्रेंथ, राईट. सो काहीतरी कल्टिवेट करा. देन असं कुठेतरी रिअलाइज झालं की मे बी जोक टेलिंग इज माय थिंग. की वेन आय टेल अ जोक, मग 50 वर्षाचे काका जरी असले किंवा माझ्याहून 10 वर्ष मोठं कझिन जरी असला, मग ते माझ्या लक्ष देऊन माझं ऐकतायत. आणि ते जोक टेलिंगमध्ये जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे ते आय डोंट थिंक अजून कोणत्याही प्रोफेशनमध्ये आहे. की आज तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही औषध दिलं मला, मी क्लिनिक म्हणून घरी जाईन, तुम्ही सांगितलं जेवल्यावर गोळी घ्या, गोळी घेतल्यावर मला 10 मिनिटात बरं वाटेल. पण मी क्लिनिकहून घरी जाईन, अर्धा तास लागेल, मग जेवीन त्याला अर्धा तास लागेल, मी 1.5 तासांनी तुम्हाला सांगेन की अरे तुम्ही गोळी दिली, मग लगेच थांबला दात दुखायचा, राईट. पण इकडे मी बोलता बोलता आय कॅन सी दॅट रिस्पॉन्स ऑन युअर फेस. सो आय थिंक देर इज नो रिवॉर्डिंग प्रोफेशन, मोर रिवॉर्डिंग प्रोफेशन दॅन टेलिंग जोक्स आय थिंक. कारण तुम्हाला फीडबॅक तिथे मिळतो. इवन इफ यू फेल, यू आर फेलिंग राईट इन फ्रंट ऑफ युअर ऑडियन्स. सो मग त्यावेळेला काय करता? त्याला सुरुवातीला वाईट वाटायचं, झोप नाही लागायची 2 रात्र वगैरे. कारण वेन आय स्टार्टेड कॉमेडी, सो मी पुण्यात राहत होतो 2015 जानेवारी टिल 2016 जून. ॲड स्विच जॉब्स आणि पुण्याला मी होतो. आणि तिकडे मी स्टँडअप सुरुवात केलं. तेव्हा मला सगळे म्हणायचे अरे मूर्खा, म्हणाले लोक मुंबईत येतात स्टँडअप करायला, तू मुंबई सोडल्यानंतर तू सुरू केलंस. बट सुरुवातीला आता केलं, नोकरी पण होती, मुलगा त्यावेळेला लहान होता.
आणि त्याच्यामुळे नोकरी सोडणं त्यावेळेला ऑप्शनच नव्हता, कारण जस्ट सुरूच केलं होतं. कधीची गोष्ट आहे? 2015 एप्रिल. 15. हां. आणि पुण्यात काही होत नव्हतं म्हणून आय यूज टू ट्रॅव्हल फॉर 6 hours, कम टू मुंबई, डू 4 minutes, गो बॅक. रिअली? या आणि ओपन माईक्स हे वीकडेज ना व्हायचे. सो आयदर ऑफिसमधून सुट्टी घ्या किंवा हाफ डे घ्या. आणि मग ते असं व्हायचं. आणि मुलगा लहान होता त्यावेळेला, राईट. बेबी वॉज 4-5 months ओल्ड when I started doing कॉमेडी. आणि मग त्याला सोडून एकट्याला जा, कारण तिकडे काय होतं की अचानक मुंबईत राहत असताना आई वडील, मदर इन लॉ आहेत, तिकडे कोणीच नाही, तिकडे आम्ही दोघंच होतो विथ द बेबी. सो ते एकदम आम्हालाही नवीन सिटी, आउट ऑफ प्लेस वाटतंय. सो ती एकटी बेबीबरोबर तिला सोडून, सो अ लॉट वॉज ॲट स्टेक एव्हरी टाइम आय यूज टू कम हिअर. सो मग त्याच्यात जर लोक हसली नाहीत ना, तर मग एकतर परत जातानाची जर्नी 10 तासाची वाटायची, रात्री झोप नाही लागायची. कारण त्यावेळेला असं पण नाही व्हायचं की आज ओपन माईक झालं तर उद्या परत होतोय. मे बी आय यूज टू डू 1 ओपन माईक एव्हरी मंथ. सो मग तो पुढचा हे होईपर्यंत ते डोक्यात कुठेतरी राहायचं. आता आय थिंक 9 वर्ष झाली, आता ते एक हे आलं आहे की दिस इज अ जॉब नाव. एव्हरीबडी हॅज अन ऑफ डे. विराट कोहली पण 0 आउट होतो. तुमच्या शोला 100 लोक डिसअपॉइंट होऊन गेली. विराट कोहलीसाठी 1,00,000 लोक जातात कधी कधी स्टेडियममध्ये, तो 0 आउट होऊन जातो. सो आय थिंक दॅट प्रेशर इज वे मोर दॅन व्हॉट यू कुड एव्हर एक्सपिरियन्स इन लाईफ. सो मला वाटतं ते आता आलं आहे ॲक्सेप्टन्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.